नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे सर्वज्ञ करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आरोग्य विभाग भरती 2026च्या संदर्भात आताची एक मोठी बातमी येत आहे आणि ती बातमी म्हणजे राज्यात जशी आरोग्य विभाग भरती येणार हे कन्फर्म झालं होतं. सन्माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा बोललेलं होतं. तर त्या आरोग्य भरतीच्या संदर्भातच आताची एक महत्त्वाची अपडेट येत आहे आणि सर्वांचा एकच प्रश्न होता, नेमकं जाहिरात कधी येणार? कारण की आपण ऐकतो तलाठी भरतीची इतक्या जागा रिक्त, वनरक्षकच्या इतक्या जागा रिक्त, पोलीसच्या जागा इतक्या रिक्त. नगर परिषदेला 12 महिने झाले आपल्याला सांगून वनरक्षकला 2 वर्ष झाले. पण माझ्या मित्रांनो, सरप्राईज दिलं ते आरोग्य भरतीनं दिलं. सन्माननीय आरोग्यमंत्री साहेब काही दिवसापूर्वीच बोलले होते आणि काय तर प्रक्रिया चालू झालेल्या सुद्धा दिसतायत. एकंदरीत तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, महाराष्ट्र शासनाचं आरोग्य सेवा संचालनालय पुणे या ठिकाणी येऊन हे प्रसिद्ध झालं. हे आपल्याकरिता प्रसिद्ध झालं नाही, हे त्यांच्या कार्यालयाकरिता प्रसिद्ध झालेलं आहे. पण आपल्याला याच्यातून बोध काय घ्यायचा आहे माझे मित्रांनो, की 9 तारखेचंच आहे हे आणि याच्यामध्ये क्लिअर उल्लेख दिलेला आहे. गट क व गट ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत वरील उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकारी व बिंदू नामावली व व्हॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करण्यात आलेले आहे. इतकी फास्ट प्रोसेस होत आहे एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही. आता बिंदू नामावली सुद्धा मागवलेली होती आणि आता तयार सुद्धा झालेली आहे. पहा, यास्तव आपणास कळवण्यात येते की आपले कार्यालयाचे अधीनस्थ गट क व ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली, व्हॅकन्सी मॅट्रिक्स व पेसा नॉन पेसा प्रमाणे तयार करून मागासवर्गीय पक्षाकडे 13/7/2026 पर्यंत म्हणजे 2 दिवसात पोहोचवायचे असं म्हणायला हरकत नाही. सन्मान्य अधिकाऱ्यांची इथं साईन आहे. याच्यातून काय घेऊ शकतो आपण? इथून 8 दिवसात जाहिरात येऊ शकते, दाट शक्यता आहे आणि कंडिशन अशी आहे माझ्या मित्रांनो, आपल्याला असं वाटते यावेळेला ज्या पद्धतीनं प्रोसेस फास्ट होत आहे, की वेळ खूप कमी वाटत आहे. त्यामुळे तयारी करा माझे मित्रांनो प्लीज. आपल्याला जे आपलं ज्या टेक्निकल पदासाठी फॉर्म भरत असाल, तर त्या टेक्निकल वाचा आणि सोबतच नॉन टेक्निकल वाचा. तर आरोग्य व भरतीच्या संदर्भात मी एक टेलिग्राम चॅनल ओपन केला आहे. त्यामध्ये मी टेक्निकलचे प्रश्न टाकू राहिलो, नॉन टेक्निकलचे सुद्धा टाकू राहिलो, त्यामध्ये जी-आर सुद्धा टाकू राहिलो. आता तुमचा प्रश्न असतील का बा कोणत्या पदासाठी किती क्वालिफिकेशन लागते, त्याच्यासाठी ऑलरेडी चॅनलवर मी व्हिडिओ बनवून थांबलेलो आहे. तुम्हाला ते व्हिडिओ जाऊन पाहता येईल. चॅनलवर फ्री व्हिडिओ आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त मी याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिहून देईन. या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्याच्या व्हिडिओच्या लिंक्स असतील. तुम्ही काय करा, याला जॉइन करून घ्या. याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आरोग्य विभाग भरती 2026च्या याच्यावरती तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल प्रश्नांचा सराव करता येईल फ्रीमध्ये. त्यासाठी कुठलाही चार्ज द्यायची गरज नाही. गरज आहे माझ्या मित्रांनो एका गोष्टीची तुम्हाला सांगायच्या संदर्भात, तर तुमची जास्त वेळ घेणार नाही. आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात आम्ही नॉन टेक्निकल बॅच आणलेली आहे. ही बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष दिलेली आहे. तशा बॅचची फी ही ₹1999 असून सध्या ऑफरमध्ये फी ₹799 मध्ये नॉन टेक्निकल बॅच आहे. गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर याची तयारी आम्ही इथं करून घेणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कलर बॅच आहे. साधारणतः मी रेग्युलर बेसिसला लेक्चर घेतो. आता सुद्धा घेतलं. बॅच कुठं पाहिजे? तर पी अकॅडमी ॲप्लिकेशनला पाहिजे. ॲप्लिकेशनची लिंक कुठं मिळेल? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. बॅच किती रुपयाची आहे? फक्त ₹799 आहे. ऑफरमध्ये आहे 40-60% ऑफ दिलेले आहेत आणि माझी मित्रांनो सर्व पदांसाठी बॅच उपयुक्त आहे. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आमच्याशी आपण संपर्क करू शकता आणि आपल्या तयारीला चालना देऊ शकता. विनंती आहे माझे मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न असतील नक्की तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात आणखी कुठलीही अपडेट आल्या सर्वात जलद आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक सो मच.